शेल्या आणून काय करणार आहे? तो काय गॅरंटी देत आहे की शेल्या आणल्या तर तो माणसांच्या वस्तींमध्ये डबल येणार नाही, अशी गॅरंटी आहे का कोणाची? तर काहीच नाही होऊ शकत या गोष्टी. तर तुम्ही मला सांगा की या गोष्टींमध्ये आळा आणण्यासाठी आपल्याला नसबंदी किंवा त्या दुसऱ्या देशामध्ये सोडून देणं या गोष्टींचा उपाय केला पाहिजे. योग्य रीतीने त्यांना पकडलं पाहिजे. इथं एकाला प्रशिक्षण आहे, आता या नागावमध्ये बघतोय तर एका पण वन अधिकाऱ्याला काय प्रशिक्षण नाही, काय नाही. तो आपला काय कसा कुठं पण पिंजरा मांडते नाही. अजून पण का तो 2-3 दिवस झाले, आजची 11 तारीख आली, पण त्याला काय अजून तो तिथं काही भेटला नाही, बिबट्या काय भेटला नाही. या कंडिशन आहेत आजच्या घडीला. तर याच्यामध्ये थोडी सुधारणा करा किंवा नसबंदी करा, त्यांना दुसऱ्या देशात सोडून द्या, पकडा, त्यांना व्यवस्थित पकडायचं शिक्षण द्या, रेस्क्यू टीम बोलवा व्यवस्थित चांगल्यावाली क्वालिटीमध्ये, आणि तेव्हा ते भेटतील आणि त्यांना बाहेर देशात सोडा. नाही तर त्यांची नसबंद्या करून त्यांना कुठेतरी टाका जंगला चांगल्या. इकडे नाही ते इकडे भेटते, ते इथला घ्या नाही तिथं टाका, त्या शहरात टाका, या शहरातला घ्या नाही त्या शहरात टाका. असं नका करू, काय भेटला म्हणून जवळपास सोडून द्या, टेम्पोचा खर्च होईल म्हणून. तर या गोष्टींचा जरा तुम्ही विचार करा. उगाच त्या शेल्या आणून त्या शेल्या संपल्या, मग काय करणार आहेत? समजा एखाद्या जंगलामध्ये 100 शेल्या सोडल्या, तर तो बिबटे 5-6 आहेत, तर ते 5-6 बिबटे 5-10 दिवसात त्या शेल्या संपून जातील. पुढं काय त्यांचा? मग ते पुढं त्याच वस्त्यांमध्ये येतील ना ते. मग ते शेल्या सोडत बसून खर्च व टाईमपास नका करू. सरळ नसबंदी किंवा दुसऱ्या देशामध्ये सोडून द्या ते, किंवा काय पण करता बिबट्यांचा. पब्लिक तर डायरेक्ट हैराण झाले या गोष्टींना की कोण सोडते, दलबत्र्यासारखं काय समजत नाही या गोष्टी.